हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज माझा काही ब्लॉग बनवायचा प्लॅन नव्हता, पण मला दीदी बोलवायला आली की आम्ही एक वेगळी डिश बनवतोय, तर ब्लॉग बनवायला ये करून। तर मग मी आले आणि तुम्हाला दाखवते। आज नेहमीप्रमाणे मी आल्यानुसार जी प्रथा आहे संकष्टी आहे आणि यावेळी तांदळाच्या पिठाचे नाही, रव्याच्या पिठाचे पण नाही, नाचणीच्या पिठाचे मोदक बनवतायत इकडे। तर मी तुम्हाला दाखवते कसे बनवतायत ते। तर स्पेशल मी त्यासाठी आले। हे बघा, काळे मोदक, काळे टॅनिंग झाला मोदकांना, मोदकांना टॅनिंग झालंय। हे बघा, नाचणीच्या पिठाचे काय केलं, भागवून घेतलं काय नाचणीचं पीठ? नाचणीचं पीठ भागवून घेतलेलं आहे। तांदळाचं करतात तसंच सेम मोदकवाली दीदी, खरोखरच झालं दीदी। तू एकदा तांदळाच्या पिठाचे, एकदा रव्याचे आणि आता नाचणीचे। हे बघा, आणि हा काकीचा मोदक, हा दीदीचा मोदक। माझ्या ना रव्याचेच माझेच कळे बरे येतात, हे सवय नाही ना आपले भागवून पिठाची। सो गाईज, दिस इज द नेक्स्ट डे आणि आता आम्ही म्हणजे सकाळी संत संघाला वगैरे जाऊन आलो आणि आता आम्ही जातोय डॅमवर। इकडे आचऱ्याला एक डॅम आहे, तर मला तर माहित नाही, मी तर फर्स्ट टाइमच जाते। तर बघूया तो कसा आहे वगैरे आणि निघूया जायला मस्तपैकी। आणि दीदी आणि पार्कच्या फ्रेंडकडे गेले, तर ते लोक तिकडून आम्हाला जॉईन करणार आहेत, आम्ही इकडून जाणार आहोत। तर तिकडेच तो जवळच तिकडे गेलाय, तर आता आम्ही निघतो पटपट पटपट, पाऊस नाही आहे तोपर्यंत, आणि मस्तपैकी एन्जॉय करतो। तर चला भेटूया डॅमवर। आम्हाला जॉईन केलेलं आहे फायनली, आणि मी येताना भिजूनच आले आहे पूर्णपणे, आणि आम्ही आता इकडे आलो आहे। तर मी तुम्हाला दाखवते कसं सीन आहे। तो छोटासाच डॅम आहे हे, पण खूप सुंदर आहे आणि इकडचा परिसर पण खूप सुंदर आहे। आणि हे आहे हिरलेवाडीमध्ये, तर हिरलेवाडी आचरा। तर आता आम्ही जातो। हा बघा डॅम, पार्तू आहे डॅम छोटासा, आणि झंकर तिकडे गेलाय आणि बाकी आम्ही सगळेजण इकडे जाऊ। आणि हा इकडचा परिसर बघा केवढा सुंदर आहे। वो मारता उडिया, वा। तिकडे कुर्ल्यांच्या शोधात, मला कुठे दिसत नाही। पार्क पण गेला, त्याला सांगतोय नको जाऊ नको जाऊ नको जाऊ, तरी पण गेला फालतूगिरी। झंकार ये आणि मार। सो गाईज, आम्ही वरतीच उभे होतो, तर कंटाळा आलेला, तर म्हटलं आपण पण पाण्यात जाऊया। तर तिकडून जे पाणी येतंय तिकडे आम्ही जातोय खाली। तर मी दाखवते तुम्हाला, समोरून तुम्हाला व्ह्यू दाखवते डॅमचा। गाईज, समोरून व्ह्यू बघा, एवढा सुंदर दिसतोय, एवढा सुंदर दिसतोय। ते बघा तिकडे त्यांचं काय चाललंय ते। तर आता आम्ही इकडे पण जाऊ शकतो दीदी आपण। भिजासाठी तरी लव बघा, माझी आवाज काय नाही, माझी आवाज नसतली बघा। अजून कोणतरी आले, दोघे जण, माहित नाही कोण आहे ते। बघा काय चाललंय तिकडे। ओ नो,
माका आधी भीती वाटतं आधी, आणि जास्त खोल नाहीये इकडे, चांगलं आहे, पाणी पण एकदम स्वच्छ येतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण एवढं सुंदर वाटतंय ना हे सर्व, खूप भारी. आणि इकडे बघा पूर्ण सगळं जंगल आहे. हे बघा, हे बघा, हे किती सुंदर वाटतंय. हा बघ दीदी, हिच्यात व्हिडिओत बघ किती सुंदर वाटतंय या. येस. एका दुसऱ्या लोकेशनवर, आणि तिकडे थोडीशी गर्दी झालेली, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की दुसऱ्या लोकेशनवर जायचं. तर आता आम्ही जातो, बघूया पार्थचा मित्र आम्हाला कुठे नेतोय ते, तर जातो. आलोय आता दुसऱ्या लोकेशनवर. हे कोणतं तरी मंदिर आहे, हे बघा, बघूया. आई शपथ, वा, वडाचं झाड बघा गाईस, एवढं मोठं आहे. म्हणजे त्या झाडाचीच मुळं, म्हणजे पारंब्य असतात त्या रुजून रुजून नवीन 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 अशी झाडं तयार झालेली आहेत. ओ नो, व्हॉट इज दिस. आणि केवढं उंच आहे बघा. आणि आल्या आल्या ते बघा, आयुष्यपत त्याने उडी पण मारल्या, आणि आल्या आल्याने उडी पण मारली. अरे तू नको मारू हा पार्ट्या, नको, आणि नको, आणि पाणी नको. भारी वाटतंय, मस्त फ्रेश झालो, एकदम मूड फ्रेश झालेला आहे. आणि मागून पार्क पण आणि आहे. आता कसं वाटतंय? इकडे 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 भारी आगू या साईडला. हे बघा, हे बघा, हे सुंदर आहे, खूप भारी स्पॉट आहे. खय जात ह्या पाणी ना. हे बघा, एक्सलंट.